आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार सभासदाला त्याच्या फ्लॅटच्या हस्तांतरण फी ही कधी माफ होऊ शकते किंवा सोसायटी कधी हस्तांतरण फी सभासदाकडून मागू शकत नाही हे पाहूया आपण. बऱ्याच वेळेला काय होतं की अ, मूळ जो सभासद असतो की ज्याच्या नावे फ्लॅट आहे तो मयत होतो किंवा त्याला तो फ्लॅट त्याच्या मुलांना, पत्नीला किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला ट्रान्सफर करावयाचा तो असतो हा फ्लॅट किंवा जे काही नॉमिनीज असतात त्या सभासदाचे नॉमिनी त्याने जे सोसायटीकडे रजिस्टर केलेले असतात त्यांच्या नावावरती तो फ्लॅट करावयाचा असतो. त्यावेळेस जर समजा त्या सभासदाला असे वाटले की आपला फ्लॅट आपण नॉमिनीच्या नावे किंवा त्याच्या घरच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या नावे जर तो फ्लॅट त्याला तब्दील करावयाचा असेल तर सोसायटी कुठल्याही प्रकारची हस्तांतरण फी मागू शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता अपार्टमेंटचं बघूया की अपार्टमेंटमध्ये काय असतं की अपार्टमेंटमध्ये कुठल्याही सभासदाला त्याचा फ्लॅट तब्दील करायला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. कुठल्याही अपार्टमेंट असोसिएशनच्या परवानगीची आवश्यकता नाही. तो स्वतःचा फ्लॅट कोणाच्याही नावे तब्दील करू शकतो. त्याला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही आणि याकरिता नवीन तब्दील केलेल्या व्यक्तीचं नाव अपार्टमेंट असोसिएशनच्या दप्तरी नोंदण्यासाठी किंवा तो फ्लॅट ट्रान्सफर केला, तब्दील केला तर त्या व्यक्तीकडून हस्तांतरण फी घेण्याचा अधिकार अपार्टमेंट असोसिएशनला नाही. जर कुठले अपार्टमेंट असोसिएशन असा फ्लॅट तब्दील करण्याची हस्तांतरण फी मागत असेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असल्यास सदर चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही विनंती. धन्यवाद.